जेवढे काही ऑनलाईन विद्यार्थी आहेत मला एकदा क्लिअर करा की माझा आवाज येतोय का. आपण बीटचं नाव लिहिलंय का बाकी चेक करा बरं. बाकी आहे ना गिव्ह स्टार. मग मी तुम्हाला सांगतो की आपण लास्ट लेक्चरला कुठपर्यंत पाहिलं होतं आणि काय काय लर्न केलं होतं. चालेल. गिव्ह अ स्टार. एकच मिनिट. लास्ट लेक्चरला आपण जो सगळ्यात महत्वाचा कंटेंट कव्हर केला होता त्या कंटेंटचं नाव आर्मेचर रिएक्शन आहे, माहिती आहे ना. त्याच्या अगोदर आपण ईएमएफ इक्वेशन ऑफ द थ्री फेज अल्टरनेटरचे काही बेसिक न्यूमरिकल्स कव्हर केले होते आणि आज मी एक महत्वाचं बीट कव्हर करणार आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आजचं जे बीट आहे ते सगळ्यात जास्त महत्वाचं, कारण ते लवकर बुक मधून समजत नाही. गॅरंटी माझी आहे. विश्वास नसेल तर तुम्ही बुक मधून वाचू शकता, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. बीट मध्ये एंटर करण्याच्या अगोदर तुम्हाला पहिला आर्मीचे रिएक्शन काय असतं सांगतो. मी या चॅप्टरला थोडं माझ्या हिशोबानेच कव्हर करताय, पळवत नाहीये. कारण हा चॅप्टरचा खूप मोठा रोल आहे तुम्हाला इन फ्युचर मध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. पुढच्या बीटचं नाव लिहिलं नसेल तर मेन्शन करा. गिव्ह स्टार. इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑफ लोड effect of power factor of load on armature reaction. परत एकदा सांगतोय, इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑफ लोड ऑन कोणतं रिएक्शन? आर्मेचर. मग तुम्ही म्हणा सर या बीट मध्ये आपण एक्झॅक्टली काय लर्न करणार आहेत. लक्ष द्या, जेवढे ऑनलाईन विद्यार्थी आहेत एकदम प्रॉपर लक्ष द्या, कारण बीट एकदम किचकट आहे. जेवढं जमल तेवढं साध्या आणि सोप्या भाषेत समजून सांगू. चालेल ना. हे 3 वर करता गेलं, लईच आवाज येते त्याचा भयानक. ओके, आता लक्ष द्या इकडे माझ्याकडे. सगळ्यात पहिला विषय की तुम्हाला जर या बीटला प्रॉपरली लर्न करायचं असेल तर सगळ्यात मेन म्हणजे आर्मीचे रिएक्शन काय असते माहित असणं गरजेचं आहे, ज्याच्यावर मी लास्ट लेक्चरला कमेंट केली होती. आर्मीचे रिएक्शन एक प्रोसेस आहे, एक असा फिनॉमिनॉन आहे जो थ्री फेज अल्टरनेटर मध्ये फाउंड होतो. कस काय फाउंड होतो का तुम्हाला पण माहित आहे की आपण जी बाहेरची वाइंडिंग असते आर्मेचर, त्या वाइंडिंग पासून आपण सप्लाय काढता, थ्री फेज एसी सप्लाय. आणि जी फील्ड वाइंडिंग असते त्याला आपण सप्लाय देता. फील्ड वाइंडिंगला जो सप्लाय दिला जातो त्याला बॅटरी म्हणता, माहिती आहे ना. ज्याला म्हणता एक्साइटर, कॉल्ड एज एक्साइटर की डीसी एक्साइटर. डीसी एक्साइटर. मग विषय काय माहिती आहे का, आपल्याकडे किती फील्ड आहेत, सॉरी किती वाइंडिंग आहेत, तर दोन्ही वाइंडिंगच्या दोन वेगवेगळ्या फील्ड तयार होतात. द मॅग्नेटिक फील्ड इंड्युस्ड बाय द आर्मेचर वाइंडिंग इज आर्मेचर मॅग्नेटिक फील्ड. द मॅग्नेटिक फील्ड सेटअप बाय द फील्ड वाइंडिंग इज फील्ड वाइंडिंग फील्ड. सो या दोन्ही मॅग्नेटिक फील्ड ज्या वाइंडिंगने तयार केलेल्या आहेत या दोघांचं बिलकुल जमत नाही. हे दोघं कुठं ना कुठे एकमेकांना अपोज करतात आणि डिस्टोर्शन प्रोड्यूस करतात, ज्याचा फटका आउटपुट ईएमएफ वर तर बसतोच, वेव्हफॉर्म पर बसतो. याला आपल्या ब्रँच मध्ये कोणतं रिएक्शन म्हणता? आर्मेचर. सो जेवढे बी ऑनलाईन आहेत त्यांना एकच सजेशन आहे, जर माझं लास्ट लेक्चर बघितलं नाही बघा तरच कळेल. तर विषय असा आहे की कधी कधी एक्झाम मध्ये प्रश्न येतो आणि येतोच की आर्मेचे रिएक्शन कशावर डिपेंड करतात. मी तुम्हाला सांगतो पोरांनो, हे आर्मेचे रिएक्शन तुम्ही कुठल्या प्रकारचा लोड लावलाय त्याच्यावर सगळ्यात जास्त डिपेंड करतो. सो आर्मेचे रिएक्शन इज डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ लोड आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याचा पॉवर फॅक्टर. तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या ब्रँच मध्ये लोड 3 प्रकारचे असतात, आर, एल आणि सी. तर बीट किती आले? 3. लक्ष द्या, एकदा सांगा, रिपीट नाही करणार. सो मला रेकॉर्ड पण करून घेत आहे, कारण व्हिडिओला भरपूर जणांच्या कमेंट आले होत्या युट्यूबला की सर ही बीट आम्हाला समजून सांगा. सो मी समजून सांगायचं, लक्ष नाही का. मग आपण पहिलं रेझिस्टिव्ह लोड साठी बघू, पुन्हा इंडक्टिव्ह साठी, तर पुन्हा कॅपॅसिटर. आपलं टार्गेट काय, मी तुम्हाला तिघाची वेक्टर डायग्राम ड्रॉ करून देईल. मी तुम्हाला तिघांचा एक फेजर रिप्रेझेंटेशन ड्रॉ करून देईल, ज्याच्यात मला कळेल की मॅग्नेटायझिंग इफेक्ट आहे का, डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट आहे का, क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट आहे. आणि सगळ्यात मेन मी तुम्हाला तिघाची वेव्हफॉर्म ड्रॉ करून देईल. का विद्यार्थ्यांनो, वेव्हफॉर्म ड्रॉ केल्याशिवाय मला कळणार नाही ईएमएफ वाढतोय का कमी होतोय, वाढतोय का कमी होतोय का, रिमेन्स कॉन्स्टंट. सो कोणी विचारलंच की आर्मेचर रिएक्शन कशावर डिपेंड करतो, तो उत्तर द्यायचं आर्मेचर रिएक्शन इज मोस्टली डिपेंड्स ऑन पॉवर फॅक्टर ऑफ लोड. उतरू का बीट मध्ये? लक्ष देऊ नका.
तो सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला काय बोललो, एक आर्मेचर रिएक्शन म्हणजे एका कॉइलचा मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्या कॉइलच्या मॅग्नेटिक फील्ड सोबत बिलकुल जमत नाही. त्याला आर्मेचर रिएक्शन असं म्हणतात. जे आर्मेचर रिएक्शन लोडच्या पॉवर फॅक्टरवर डिपेंड करतो. जर लक्ष देऊ नका. तुम्हाला इथं काहीच लिहून घ्यायचं नाही, फक्त समजून घ्यायचंय का? कारण याचा सगळा डेटा रिटर्न एकदम सुंदर नोट्स मध्ये लिहिलेला आहे. समजतंय का? सो तिथून कॉपी करायचं, वेळ वाया नाही घालायचा. आपल्याकडे विद्यार्थ्यांना लोड 3 प्रकारचे असतात, आर, एल आणि सी. रेजिस्टर मध्ये असतो इन फेज, इंडक्टर मध्ये असतो लॅग फेज, ते इकडे लीड फेज. रेजिस्टर मध्ये फेज अँगल आपला 0 असतो, इकडे -90 असतो, इकडे +90. एवढं तर मॅथ कळतं ना सगळ्यांना? तुम्हाला हे बी माहित नसेल तर हे बी तुम्हाला काही समजणार नाहीये. तर सगळ्यात पहिले तर मी काय करतो, रेजिस्टिव्ह लोड घेतो, पुन्हा इंडक्टिव्ह, पुन्हा हे नंतर घेऊ. पहिले एक तुम्हाला रेफरन्स वेक्टर डायग्राम तयार करून देतो. कोणते डायग्राम? वेक्टर. कसं आहे पूर्ण रेफरन्स वेक्टर डायग्राम मी तुम्हाला तयार करून दिल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की सर नेमकं बोर्डवर काय करताय. तो रेफरन्स वेक्टर डायग्राम मध्ये जो रेफरन्स वेक्टर असतो कोणता, त्याला ईपीएच म्हणतात, विच इज ऑलवेज रिमेन्स. वेक्टर डायग्राम मध्ये ईपीएच ची जागा बदलू नका. दुसरा कोणाचा वेक्टर ड्रॉ करताय? मी ड्रॉ करताय मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युस्ड बाय फील्ड वाइंडिंग. कोणती वाइंडिंग? पोरं म्हणतील मग सर चला, ईपीएच हा तुमचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला असतो. कोणता एक्स ऍक्सिस? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला असतो. मग फायफ कुठे असतो? आताच कान ओपन करून ऐका, हा लीड फेज ला असतो. तर भरपूर विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडतो की फायफ लीड फेज कसा गेला. पहिलं गोष्ट तर सांगा, फायफ म्हणजे काय? द मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युस्ड बाय आर्मेचर वाइंडिंग की फील्ड. फील्ड वाइंडिंग लीड फेजला कसं काय गेली? कारण तुम्ही विसरले वाटतं. आठवण करून देतो. फील्ड वाइंडिंगला आपण बाहेरून बॅटरी लावताना त्याला डीसी एक्साइटर म्हणता. काय म्हणता? अरे एक्साइटर म्हणजे बॅटरी, बॅटरी म्हणजे कॅपॅसिटर, कॅपॅसिटर म्हणजे कोणता फेज? लीड फेज. समजलं? एवढं पाठ करायचं तुम्हाला. आता मी चाललो पुढे. बेसिक वेक्टर डायग्राम एकदा ड्रॉ केली की माझं एक मोठं काम संपेल. सो आपला रेफरन्स वेक्टर कोण आहे रे विद्यार्थ्यांनो? ई का ईपीएच? हा पोरांनो सरांनी ड्रॉ केला ईपीएच. ईपीएच हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला असतो, माहिती आहे ना? याचा विषय संपला. आता मला पाहिजे फाय की फायफ, खाली का वर? हा वर जातो रे विद्यार्थ्यांनो, हा फायफ. कारण हा लीड फेज आहे ना. या वेक्टर डायग्रामला मी थोडं रोटेट करत आहे. काय करत आहे? सो गुट्टे सनी काय केलं? रोटेट द वेक्टर डायग्राम इन क्लॉकवाइज डायरेक्शन ऍट अन अँगल ऑफ 90 डिग्री. जसं तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इमेज 90 डिग्रीने क्लॉकवाइज फिरवता ना, तसं याला फिरवता. मला सांगा, हा क्लॉकवाइज फिरणार तर हा वेक्टर इकडे जाणार ना, आणि खालचा वेक्टर इकडे येणार. सो बघा बरं, नवीन डायग्राम अशीच बनेल का? एक वेक्टर जाणार इकडे आणि एक वेक्टर येणार खाली आलेला. ई का ईपीएच, फाय की फायफ. संपला. आता मी याला युज करणार. तसं काही ताण नाही, मी याला बी युज करू शकलो असतो, पण थोडं रेफरन्स बुकला आपण प्राधान्य देऊ ना आपण. सो इथून पुढे जेव्हा पण मी वेक्टर डायग्राम ड्रॉ करेल, पहिले मी हे ड्रॉ करेल. सो म्हणून मला विचारायचं नाही की आलं कुठून, हे आलं कुठून, त्याच्या मागे एवढी थिअरी आहे. कळालं? आता गुट्टे सरनी पहिला लोड बद्दल किंवा पहिला लोड कनेक्ट केला. सांगा सगळ्यात पहिला लोड कोणता घेऊ? रेजिस्टिव्ह लोड. जरा किचकट आहे बरं, एवढं बी किचकट नाही, लक्ष देऊन रिपीट नाही करणार. कोणता लोड? रेजिस्टर लोड. रेजिस्टर मध्ये फेज अँगल किती असतो? 0. 0 म्हणजे कोणता फेज? इन फेज. म्हणजे याच्यामध्ये जो आर्मेचर वाइंडिंगने तयार केलेला मॅग्नेटिक फ्लक्स आहे आणि आर्मेचर करंट आहे, तो कोणता फेज असतो? इन फेज असतो. अरे व्होल्टेज इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. सो पोरांनो करंट इन फेजच असेल, कारण तुमचा लोड हा रेजिस्टर आहे. तो तुम्ही म्हणाल मग गुट्टे सर याची वेक्टर डायग्राम कशी? मी सांगतो ना, काय ताण घेताय तुम्ही. करू का ड्रॉ वेक्टर डायग्राम? वेक्टर डायग्राम मध्ये खूप काही गोष्टी क्लिअर होणार आहेत बरं. सांगा बरं, आपला इकडचा वेक्टर कोणता होता? फाय की फायफ. आणि खाली कोण होता? ई का ईपीएच, विच इज ऑलवेज रिमेन्स. आता मी चेंजेस करणार. लक्ष देऊन ऐका सर्वांनी. पोरं म्हणतील काय चेंजेस करणार? सांगा गुट्टे सरांना. आता नवीन करंट ड्रॉ करायचा. आय की आय ए? आय ए आणि फाय ए कधी पण सोबत असतं. सो या दोघांचा ताण घ्यायचा नाही. तुम्ही एक तर आय ए ड्रॉ करा किंवा फाय ए करा. मी दोन्ही करतो ना, काय ताण घेताय तुम्ही? तर मला सांगा, करंट कसा? इन फेज ना. हा तुमचा व्होल्टेज आहे. व्होल्टेजचा इन फेज म्हणजे वर खाली की सेंटर मध्ये? सेंटर मध्ये. सो विद्यार्थ्यांनो, एक करंट आला इकडे आय की आय ए आणि त्याच्यासोबत दुसरा फाय की फाय ए. ही वेक्टर डायग्राम आहे तुमची. समजलं? आता याच्यामधून फक्त 2 गोष्टी बाहेर काढायच्या, कारण या 2 गोष्टी बाहेर काढल्याशिवाय मी तुम्हाला सांगूच शकणार नाही
की मॅग्नेटायझिंग इफेक्ट आहे, क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट आहे का डी मॅग्नेटायझिंग इफेक्ट आहे? म्हणजे किती प्रकारचे इफेक्ट असतात आर्मेचर रिएक्शनचे? 3. बोला. मॅग्नेटायझिंग, क्रॉस मॅग्नेटायझिंग का डी मॅग्नेटायझिंग? हे कोणतं इफेक्ट आहे मला कसं काय माहित असेल? मी सांगतो 2 मिनिटात. तर गुट्टे सर याच्यातून 2 गोष्टी बाहेर काढताय, फाय की फाय ए, फाय की फाय एफ. सांगा रे विद्यार्थ्यांनो मग इथे. हा फाय ए लेफ्ट, सॉरी फाय एफ पुढे चालला लेफ्टला की राईटला? सो हा चालला राईटला, हा चालला राईटला, हा चालला राईटला. फाय की फाय एफ. पोरांनो फाय ए वर चालला का खाली? खाली चालला. सो हा चालला खाली, हा चालला खाली, हा चालला खाली. आता डोळे तर देवाने तुम्हाला दिलेत. हे दोन्ही मॅग्नेटिक फ्लक्स एकमेकांना सेम डिरेक्शन मध्ये आहेत का? नाही. अपोज करताय का? नाही. क्रॉस करताय. काय म्हणता? अरे क्रॉस करता, म्हणून याला आपल्या ब्रांच मध्ये क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट म्हणतात. आता कळालं का? हे असं आहे, हे पुस्तकातून समजत नाही लवकर. म्हणून याला आपल्या ब्रांच मध्ये कोणता इफेक्ट म्हणता? कोणता? क्रॉस. कोणता? कॉम्पिटेटिव्ह मध्ये 100% प्रश्न येतो की रेझिस्टिव्ह लोड असेल तर कुठला मॅग्नेटायझिंग इफेक्ट पाहायला मिळतो? आन्सर इज. आता पोरांनो मी याच्यावरच थांबणार नाही, कारण गुट्टे सरांना वेव्ह फॉर्म पण ड्रॉ करायचे आहे. सो मी असं म्हणू शकतो, वेव्ह फॉर्म इज. चालेल का? वेव्ह फॉर्म कशी ड्रॉ करायची मी सांगतो ना, ताण काय घेताय? कारण कसं आहे विद्यार्थ्यांना, वेव्ह फॉर्म ड्रॉ केल्याशिवाय मला कळणार नाही की तुमचा ईपीएच वाढत आहे का कमी होत, असा विषय. सो मी तुम्हाला रट्टा मारायला सांगतच नाही, मारू बी नका तुम्ही रट्टा, कारण रट्टा बसतच नाही. सी आपण ड्रॉ कर एक्स एक्सिस आणि एक वाय एक्सिस, एक वाय एक्सिस आणि एक एक्स एक्सिस. चालेल. सो कधी पण वेव्ह फॉर्म ट्रॅव्हल करते विथ रेस्पेक्ट टू टाइम, टाइम इज मेजर्ड इन सेकंड. सो दिस इज कॉल्ड एज युअर ओरिजिन. तुम्ही म्हणाल सर तुम्ही कुणाची वेव्ह फॉर्म ड्रॉ करताय? मी फ्लक्सेसची ड्रॉ करताय. कुणाची? सो सगळ्यात पहिलं वेव्ह फॉर्म ड्रॉ करायची फाय एफ ची, कारण हा तुमचा रेफरन्स आहे ना. सो इट इज स्टार्ट फ्रॉम द ओरिजिन, लाईक दॅट, लाईक दॅट, लाईक दॅट अँड लाईक दॅट. चालेल. सो जो पहिला डोंगर आहे त्याला नाव दिलं फाय के फाय एफ. थांबा 2 मिनिट, आता कलर चेंज करतो. आता गुट्टेसांना वेव्ह फॉर्म ड्रॉ करायचे फाय की फाय ए. लक्ष द्या, रिपीट नाही करा, एकदा सांगा पोरांनो. फाय एफ जर इकडे आहे तर फाय ए खाली आहे ना, तर याच्या कंपॅरिझन मध्ये हा खाली आहे, म्हणजे हा लॅग फेज आहे. कोणता फेज? आणि तुम्हाला माहिती आहे लॅग फेज मध्ये वेव्ह फॉर्म कुठून स्टार्ट होते? वरून की खालून? खालून स्टार्ट होते. सो काय करायचं, इथून स्टार्ट करायची अशी. चालतंय का? बस चालेल का? हे बघा असं हो का नाही? सो ही दुसरी वेव्ह फॉर्म आहे, कॉल्ड एज फाय की फाय ए. पण विद्यार्थ्यांनो मला फाय एफ नाही पाहिजे, फाय ए पण नाही पाहिजे, मला दोघाचा रिझल्टंट पाहिजे. बोला. रिझल्टंटला फाय आर म्हणता. बोला. आता चेक करू आपला रिझल्टंट वाढेल का कमेल. तुम्ही थोडा प्रॅक्टिकल विचार करा. सांगा पहिल्याचा फेज अँगल किती आहे? 0. दुसऱ्याचा मायनस आहे ना, तर दोघाचा रिझल्टंट दोघाच्या वरील, दोघाच्या खाली का दोघाच्या मध्ये? मध्ये येतो. मध्ये कुठे येतो? कुठे येतो? सो तिसरी वेव्हफॉर्म अशी येते. सो या वेव्हफॉर्मला जरा सुंदर ड्रॉ करायचं. कळालं का? हे बघा असं जो तिसरा डोंगर तयार झाला याला आपल्या ब्रांच मध्ये फायर म्हणता. काय म्हणता? तुम्हाला असं वाटत नाही का तिन्ही वेव्हफॉर्म बऱ्यापैकी दिसायला सेम आहे? सो याच्यावर गुट्टे सरला कन्क्लुजन काय भेटलं? कान ओपन करून ऐका. कन्क्लुजन नंबर 1, इथं कोणता इफेक्ट पाहायला मिळाला? क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट. कन्क्लुजन नंबर 2, पोरांनो इथं ईपीएच चेंज होत नाही, रिमेन्स कॉन्स्टंट. हे मला याने सांगितलं. पोरांनो इथं टर्मिनल व्होल्टेज पण चेंज होत नाही, रिमेन्स कॉन्स्टंट. विषय संपला. हा झाला तुमचा रेझिस्टिव्ह लोड. म्हणजे रेझिस्टिव्ह लोड जर असेल तर त्याचा आर्मेचर रिएक्शनवर फटका काय बसतो, त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आणि ब्रीफ एक्सप्लेनेशन डीप मध्ये एकदम बोर्डवर प्रेझेंट आहे. एवढं सुंदर एक्सप्लेनेशन तुमच्या लोकल पब्लिकेशन मध्ये पण दिलं नाही, घरी जाऊन चेक करू शकता. चालेल. पोरं मला सर आम्हालाही एवढं नाही समजलं, पुढचं समजेल. नंबर 2 कोणता आहे? इंडक्टिव्ह लोड. इंडक्टिव्ह नाही समजलं तर कॅपॅसिटी समजेल, ताण नाही घ्यायचा. कोणता लोड? इंडक्टिव्ह. सांगा बरं पोरांना, इंडक्टिव्ह लोड मध्ये आपला लोड यल आहे ना, सो फेज अँगल प्लस असतो की मायनस? मायनस 90 डिग्री घेऊ. चालेल का? मग वेळ कशाला वाया घालताय, डायरेक्ट वेक्टर डायग्रामच ड्रॉ करून आपण. आय एम गोइंग टू ड्रॉ विच डायग्राम? वेक्टर डायग्राम मध्ये इकडचा वेक्टर कोण होता? फाय की फाय एफ. खालचा वेक्टर होता ई का ईपीएच. थांबा जरा, वेक्टर डायग्राम मध्ये तुम्हाला एक नवीन करंट ड्रॉ करायचा, आय की आय ए.
इंडक्टिव्ह लोड मध्ये हा कोणता फेज आहे? लॅग. थांबा, गडबड नाही करायची. हा तुमचा रेफरन्स आहे. तर याला हा करंट लॅग करेल ना. सो हा वेक्टर असा आहे, लीड करतो म्हणजे वर जातो, बरोबर आहे. लॅग करतो म्हणजे खाली जातो. सो या साईडला याचा वेक्टर येणार असा, बरोबर. याला नाव दिलं आय की आय ए, याला अजून एक नाव दिलं फाय की फाय ए. संपली वेक्टर डायग्राम. आता एक काम करा विद्यार्थ्यांनो, दोन गोष्टी बाहेर काढा, जसं मागल्या वेळेस केलं तर फाय ए बाहेर काढा आणि फाय एफ. सांगा फाय एफ पुढे ट्रॅव्हल करत आहे लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट. समजलं? थांबा. आणि विद्यार्थ्यांनो फाय ए पुढे ट्रॅव्हल करत आहे राईट टू लेफ्ट, राईट टू लेफ्ट, राईट टू फाय की फाय ए. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, हे दोन्ही फ्लक्स एकमेकांना मदत करताय की अपोज करताय? अपोज करताय. काय करताय? अपोज करताय. काय करताय? अपोज करताय. म्हणून याला आपल्या ब्रांच मध्ये डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट म्हणतात. बोला. मी तुम्हाला पाठ करायला सांगत नाहीये, याला असंच पाठ करावं लागेल तुम्हाला. मागला कोणता होता? क्रॉस मॅग्नेटायझिंग. तर हा डीमॅग्नेटायझिंग. एवढ्यावरच थांबणार नाही, मला कन्क्लुजन पाहिजे. जसं मागल्याचं कन्क्लुजन काय होतं? क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट तयार झाला. आणि मेन म्हणजे ईपीएच कॉन्स्टंट, व्हीटी पण. इथं काय होतं नंतर बघू, पण त्याच्यासाठी आपल्याला काय ड्रॉ करावं लागेल? वेव्हफॉर्म. गडबड नाही करायची, आरामात. सो आपण एक वाय ऍक्सिस ड्रॉ करू, एक एक्स ऍक्सिस ड्रॉ करू, चालेल ना? ओके. विथ रिस्पेक्ट टू टाइम पहिली वेव्हफॉर्म फाय की फाय एफ. डन. हा तुमचा पहिला डोंगर फाय एफचा. आता फाय एफच्या कंपॅरिझन मध्ये फाय ए इन फेज आहे? हो. नाही. लॅग फेज आहे? नाही. जर तुम्ही अजून लॅग फेज हो म्हणताय तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकत नाहीयेत. तुम्हाला आधीच बोललो होते, बीट लर्न करायचं असेल तर एकदम प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. लक्ष देऊन ऐकायचं, एकदा सांगणार, परत नाही सांगणार मी. इकडे बघा, हा फाय पुढे आहे ना, तुम्ही याला रट्टा मारून बसले का लॅग पेज? अरे खड्ड्यात गेली, इकडे बघा, हा उजवीकडे आहे, हा. हे दोन्ही सेम डिरेक्शनला आहेत का अपोजिटला? जर हे अपोजिट डिरेक्शनला असतील त्याला आपल्या ब्रँच मध्ये कोणता फेज म्हणतात? आता मी काही वाट बघत बसणार नाही, तेवढा वेळ नाही. आउट ऑफ फेज म्हणता. काय म्हणता? अभ्यास करा जरा. का तुम्हाला की तीनच फेजेस आहेत वाटलं का आपल्या ब्रँच मध्ये? इन फेज आहे, लॅग फेज आहे, लीड फेज आणि आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज कुठे असतो? सेम डिरेक्शनला की अपोजिटला? अपोजिटला असतो. कुठे? अपोजिटला, म्हणजे याच्या खालून असतो. कळालं का? झोपा काढायचं बंद करा ना, अभ्यास करा थोडा. हे बघा असं. सो हा भेटला गुट्टे सर ना, फाय की फाय ए. माझा एक प्रश्न आहे सर्वांना, एक आहे वर तर एक आहे, ऍडिशन होणार की सबस्ट्रॅक्शन? सबस्ट्रॅक्शन. आउट ऑफ फेज मध्ये बेरीज होत, वजा बाकी होते. वरचा प्लस आहे तर खालचा, मग दोघातून काही ना काही मायनस केला तर काही ना काही उरेल ना. सो मोठ्या फ्लक्स मधून छोटा फ्लक्स मायनस केला तर फ्लक्स उरेल ना. सो तो तुमचा रिझल्ट जाऊन जो फ्लक्स आहे तो असा असतो. कोणता फ्लक्स? रिझल्टंट फ्लक्स. कोण सांगेल वाढला का कमी झाला? कमी झाला. दिसतं ना डायग्राम मध्ये? कारण मोठ्यातून छोटा काय केलं? मायनस केलं. सो गुट्टे सरांना शिकायला काय भेटलं जरा लक्ष देऊन ऐका. सो मी तुम्हाला कन्क्लुजन सांगतो. कन्क्लुजन नंबर 1, इथं कोणता इफेक्ट पाहायला मिळाला? डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट. हो का नाही? कन्क्लुजन नंबर 2 पोरांनो, कुणी जर मला विचारलं इथे ईपीएच वाढतो का कमी होतो, माझा आन्सर डिक्रीजेस. बोला. आणि इथं टर्मिनल व्होल्टेज वाढतो का कमी होतो, तरी पण गुट्टे सरांचा आन्सर डिक्रीजेस. म्हणून असं म्हटलं जातं की जर इंडक्टिव्ह लोड असेल तर त्याचा आर्मेचर रिएक्शनवर असा फटका बसतो की त्याने तुमचं ईपीएच पण कमी होतं आणि व्हीटी पण कमी होते. मी काही पाठ केलेलं नाही, मी पाठ करणार बी नाही, कारण मला प्रोसेस माहित आहे. कारण इथं तुमचा फायर कमी झाला. का कमी झाला बघा ना, पहिले जास्त होता, आता कमी झाला, त्याचा अँप्लिट्यूड उतरला. याला म्हणता इंडक्टिव्ह लोड. बोला. समजलं नाही? तिसरं बघा. जर तुम्हाला पहिलं बी नाही समजलं, दुसरं बी नाही समजलं, तिसरं बी नाही समजलं, तर त्याला मी काहीच करू शकत नाही विद्यार्थ्यांनो, कारण याच्यापेक्षा बेसिकला जाऊन मी शिकू शकत नाही. याला एकच ऑप्शन आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत. सो कुठला व्यक्ती समोरचा 10 टाइम बी पीएचडी झालेला असो, तो तुम्हाला हेल्प करू शकणार नाही. सांगा पोरांनो, इथं लोडचं नेचर कसं आहे? कॅपॅसिटर. कॅपॅसिटर मध्ये कोणता फेज असतो? लीड फेज असतो. फेज अँगल +90 असतो. सो इथं जो आर्मेचर करंट आहे तो लीड फेज प्रोड्यूस करेल ईपीएच सोबत, बरोबर ना? आर्मेचर करंट ईपीएच सोबत लीड फेज प्रोड्यूस करतो +90 ने. गुट्टे सर सगळ्यात पहिलं काय ड्रॉ करतील? वेक्टर डायग्राम. सो नीट बघा,
वेक्टर डायग्राम मध्ये जो बेस आहे तो जशाला तसा असतो. फाय की फाय एफ, खाली ई का ईपीएच, ईपीएच. गडबड नाही करायची विद्यार्थ्यांनो. हा ईपीएच असा आहे ना, इन फेज, लॅग फेज आणि लीड फेज. आता लीड फेज आहे म्हणजे आता हा वर जाणार ना, हे बघा असा. सो तुमचा एक करंट येणार असं या साईडला, आय की आय ए, त्याच्याच खाली दुसरा करंट फाय की फाय ए, फाय. वेक्टर डायग्रामचा विषय संपला. याला बाजूला घ्या, याला बाजूला घ्या. सांगा दोघांची दिशा सारखी आहे. एक जात आहे उजवीकडे ना, सो नाव दिलं फाय की फाय, आणि त्याच्यासोबत अजून एक आहे कोण, दुसरा पण जाता उजवीकडे फाय की फाय ए, म्हणजे इथं तुमचा रिझल्टंट वाढेल. याला मॅग्नेटायझिंग इफेक्ट म्हणता. बोला कोणता, कोणता? पहिल्यामध्ये भेटला क्रॉस मॅग्नेटायझिंग, देन डीमॅग्नेटायझिंग, देन मॅग्नेटायझिंग. म्हणजे नावातच कळत आहे हे दोन्ही फ्लक्स एकमेकांना सपोर्ट करताय, म्हणजे इथं तुमचा रिझल्टंट वाढणार आहे. म्हणजे हा इथं कन्क्लुजन काय मिळणार आहे आता सांगतो. इथं तुमचा फेज ईएमएफ वाढेल आणि व्हीटी पण वाढेल. सो जरा लक्ष देऊन ऐका. सर इज गोइंग टू ड्रॉ अ वेवफॉर्म. कशी ड्रॉ करायची माझ्यावर सोडून द्या. चला, like that. With respect to time, time is measured in second. So this is your the first waveform like that. Phi k phi up. तुम्ही ऑब्झर्व केलं मी तिघाची पण वेवफॉर्म मध्ये जी वेवफॉर्म ओरिजिन पासून स्टार्ट केली ती फाय अप ड्रॉ केल्या, कारण ती इन फेज असते माहिती आहे ना. आता फाय अप इकडे आहे ना, फाय इकडे आहे. सांगा दोघांची दिशा वेगळी आहे का सेम आहे? याला कोणता फेज म्हणता? तर ते पण मीच सांगू आता. इन फेज म्हणता. काय म्हणता? मग हा फाय अप आहे, याच्या इन फेज हा असेल ना, हे बघा असं. बरोबर का? याला नाव दिलं फाय की फाय. पोरांनो दोघही इन फेज असतील तर तुमचा रिझल्टंट कमी होईल का वाढेल? उदाहरण सांगू, हा आहे 20 आणि हा आहे 10. 10 आणि 20 30 झाले ना, सो तुमचा रिझल्टंट सर्वात मोठा बनतो. सो तुमचा रिझल्ट असा बनतो. समजलं का? हे असं आहे. सो दिस इज आय गॉट फाय की फाय. कमी झाला का वाढला? कोण सांगेल मग इथं कन्क्लुजन काय रे पोरांनो? सांगा इथं कन्क्लुजन नंबर 1. याला कोणता इफेक्ट म्हणता? मॅग्नेटायझिंग इफेक्ट म्हणता. बोला मॅग्नेटायझिंग इफेक्ट. विद्यार्थ्यांनो इथं फायर कमी झाला का वाढला? तो पोरांनो इथं ईपीएच पण वाढतं, इन्क्रीजेस, आणि इथं व्हीटी पण वाढतो, इन्क्रीजेस. डोक्यात चाललंय का? इथं तुमचा विषय संपला. आता मी याला थोडं व्यवस्थित पाठ करण्यासाठी ना थोडं शॉर्ट मध्ये लिहून देतो, म्हणजे तुम्ही त्याला कधीच विसरणार नाही. चालेल ना? सो मी असं म्हणू शकतो, ट्रिक टू रिमेंबर. हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये 100% काम आलेल. एकदा सांगणार, परत सांगणार नाही. गुट्टे सर सध्या ज्या रिएक्शन बद्दल बोलताय त्याला आर्मेचर रिएक्शन म्हणता. काय म्हणता? आर्मेचर रिएक्शन. आरामात आहे का? काही गडबड नाही आपल्याला. सो पहिला लोड आहे तुमचा आर ना, पुन्हा एल तर पुन्हा सी. रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह. जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. रेजिस्टिव्ह मध्ये जो इफेक्ट असतो त्याला क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट असं म्हणतात. बरोबर आहे? दुसऱ्याला डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट असं म्हणतात. मी थोडं शॉर्टकट लिहित आहे. आणि तिसऱ्याला मॅग्नेटायझिंग इफेक्ट असं म्हणतात. चालेल ना? कसं होतं पोरांनो, क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट मध्ये ना जो तुमचा काय म्हणू शकता रिझल्टंट फ्लक्स हा रिमेन्स कॉन्स्टंट असतो. इथं रिझल्टंट फ्लक्स कमी होतो, तो इथं रिझल्टंट फ्लक्स वाढतो. पहिल्यामध्ये कसा असतो पोरांनो, फेज ईएमएफ इज रिमेन्स कॉन्स्टंट. दुसऱ्यामध्ये तुमचा फेज ईएमएफ डिक्रीज होतो. काय होतो? डिक्रीज. आणि तिसऱ्यामध्ये फेज ईएमएफ इन्क्रीज होतो. संपलं. एवढं पाठ करायचं तुम्हाला, म्हणजे मागलचं तुम्हाला एवढं जास्त डीप मध्ये पाठ करायची गरज, पाठ तर करावंच लागेल, ऑप्शन नाही. सो दिस इज कॉल्ड ॲज द इफेक्ट ऑफ अ डिफरंट पॉवर फॅक्टर ऑफ लोड ऑन आर्मेचर रिएक्शन. म्हणून आधीच बोललो होतो या बीटला थोडा वेळ लागतो शिकवायला. समजलं? सगळ्यात पहिले तर गुट्टे सरांनी बेसिक वेक्टर डायग्राम ड्रॉ केली. वेक्टर डायग्रामला क्लॉकवाईज 90 डिग्री मध्ये फिरवलं. मग या वेक्टर डायग्रामचा यूज केला आर साठी, एल साठी आणि सी साठी. 1 मिनिटाचा वेळ देतो. चार्ट पाठ करा सर्व. चला, इकडे तिकडे बघत बसू नका.